थंड्याची सोय करतायत. जिरा सोडा असेल, लेमन असेल, ब्लूबेरी असेल, बरेच काही त्यांची काही फ्लेवर आहेत. त्यांचं देखील इथे सहर्ष सहर्ष स्वागत. आणि या शृंखलेला वायफाय ब्रदर्स वायफाय यांच्या माध्यमातून त्यांचे प्रोप्रायटर एकीकडे असेल अनिल रसाल, तर एकीकडे असेल अभि रसाल, त्यांचे देखील या शृंखलेच्या वतीने सहर्ष सहर्ष स्वागत. मालवणी संघाने इथे स्टेजशी संपर्क साधायचा आहे. अगदी दीपकची धावपण मला पाहायला मिळते. धोत्रेवाडी संघाचा एक अष्टपैलू कामगिरी करणारा फलंदाज गोलंदाज आज मात्र थोडासा इंजर्ड आहे. रिकवर होईल काही दिवसांनी आणि पुन्हा आपल्याला मैदानावरती खेळताना दिसेल. ओके, धन्यवाद डॅनी. या शृंखलेमध्ये सहभाग घेतला आपण. थोडासा सरावाचा अभाव आपल्या माध्यमातून पाहायला मिळाला, तरी हार्ड लक. नेक्स्ट टुर्नामेंटसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील. इथे देऊया शुभेच्छा दोन्ही संघाला. एकीकडे असेल धोत्रेवाडी तर एकीकडे असेल टेंबरे संघ. 3 षटकांचा सामना आणि गोलंदाजी मार्कवरती किरण गावंडा. इथे मात्र स्टेप आउट केलाय फलंदाज असेल ओमकार, ज्याने सलगचे 2 षटकार ठोकले होते. स्टेप आउट करत असताना पहिल्या चेंडूवरती घनगती प्रहार, चेंडू निघून गेलाय षटकार. धन्यवाद. दुसरा चेंडू. किरणला मात्र आता विचार करण्यास भाग पाडलाय. एकमेकासमोर या मैदानावरती लीगच्या अगोदर बऱ्याच वेळा सराव केला, प्रॅक्टिस केले आणि इथे मात्र फटका फसला होता हवेमध्ये. काही काल चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव सहजरित्या पूर्ण केली. अगदी कॉलिंग झाली यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. चेंडू काहीसा वेळ हातात ठेवला. थोडासा नाराज झाला होता यष्टीरक्षक गौरव या क्षेत्ररक्षकावरती. आणि चांगली इथे डीजेच्या माध्यमातून भूमिका पार पडत असताना आपल्याला तेजस कांबरे पाहायला मिळतोय. आणि पुनशा किरण जसा मैदानात खेळायला उतरला तसा मात्र वैभव मेन पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतोय. डावखुरी आता फलंदाज प्रभाकरच्या विरोधात फटका, हवेचा वेध घेणारा, इथे मात्र षटकार. धन्यवाद. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचं गाणं म्हटलं किंवा नाव जरी म्हटलं तरी अगदी शरीरामध्ये एक ऊर्जा निर्माण होते. आणि ते मात्र थोडासा का होईना परंतु अंगामध्ये जोश निर्माण होतो. आणि तो जोशाच्या माध्यमातून इथे मात्र फलंदाजी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. आणि इथे मात्र प्रेरणादायी देणारं संगीत मात्र आपल्याला डीजेच्या माध्यमातून ऐकायला मिळेल. त्यांचं देखील करूया सहर्ष सहर्ष स्वागत. आता इथे मात्र तिसरा चेंडू हाताळण्यासाठी, चौथा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज असेल किरण गावंडा. अगदी थोडासा महागडा ठरलाय. अगदी होम ग्राउंड आहे, होम पिच आहे, थोडासा दबाव आहे. घरचे प्रेक्षक मात्र थोडासा प्रेशर टाकत असताना धोत्रेवाडी संघावरती आपल्याला पाहायला मिळतील. तोच प्रेशर मात्र इथे आपल्याला दिसून आला किरणच्या गोलंदाजीत. चौथा चेंडू फेकत असताना इथे मात्र खराब चेंडू हाताळताना दिसून आला. आता मात्र वैयक्तिक चौथा चेंडू फेकतोय. इथे मात्र आता मात्र खराब क्षेत्ररक्षण, गरज नव्हती तिथे. मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला लेग बायच्या स्वरूपात, म्हणजे निर्धाव चेंडूची सांगता केली होती परंतु अगदी लेग बायच्या स्वरूपात इथे मात्र धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. आणि ओमकारच्या खात्यात मात्र इथे निर्धाव म्हणजे 0 जोडला जाईल. आता मात्र पुन्हा स्ट्राईकला असेल प्रभाकर. अगदी हवेच्या विरोधात फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. प्रभाकर या फलंदाजाची चांगली फलंदाजी होते प्रभाकरची.
अगदी थोडीशी जास्तीची हवा आपल्याला पाहायला मिळाली आणि त्या हवेच्या मुले इथे मात्र बाउंड्री लाईनचा पट्टा मात्र इथे थोडासा अडथळा निर्माण करताना पाहायला मिळाला. जोपर्यंत अडथळा निर्माण होईल तोपर्यंत कॅमेरामॅन टचबॉक्स कव्हर करा आणि इथे मात्र आपण ऐकूया डीजेच्या माध्यमातून सुमधुर संगीत. डीजे दरम्यान इथे मात्र कशेल्याचे एक चांगले फलंदाज सुधीर भाऊ इथे उपस्थित आहेत. त्यांचे देखील या शृंखलेच्या वतीने सहर्ष स्वागत. बऱ्याचशा कालावधीनंतर आपल्याला मैदानात पाहायला मिळतील. तरी जाऊया खेळपट्टीकडे. आता मात्र सामन्याला सुरुवात होईल. धावसंख्या जाऊन पोहोचले 18 या अंकावरती. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्क होती आपल्याला पाहायला मिळेल. सुनील दरवडा हा गोलंदाज. आता मात्र अगदी यष्ट्यांच्या मधोमध पकडला गेलाय. ओमकार या फलंदाजाला संपर्क नाही या फलीचा, म्हणजेच इथे मात्र खेळपट्टी सोडावी लागेल फलंदाजाला. अगदी पहिल्या चेंडूवरती चांगला सुरुवात करून देत असताना सुनीलच्या माध्यमातून चेंडू फेकला गेलाय आणि इथे मात्र ओमकार बॅक टू डग आउट. आणि ओमकारची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज आपल्याला खेळपट्टीकडे पाहायला मिळेल, ज्याने पहिल्या सामन्यात वर्चस्व निर्माण केलंय. सामनावीरचा किताब देखील पटकवलाय तो फलंदाज. 9 चेंडू 34 धावा मात्र ज्याने केला होता तो प्रथमेश इथे मात्र खेळपट्टीकडे रवाना होताना पाहायला मिळालाय. चांगल्या धावसंख्या धाफलकावरती पाहायला मिळाल्यात. आता मात्र एक मोठा विकेटच्या शोधात सुनील असेल. ह्या फलंदाजी जर विकेट मिळाली तर नक्कीच वेगळाच आनंद आपल्याला या धोत्रेवाडीच्या संघामध्ये पाहायला मिळेल. इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकी करणार. एकीकडे असेल कशेरे तर एकीकडे असेल दामद. आता मात्र फुलटॉस प्रतिचा चेंडू होता. हलक्या हाताने चेंडूला ढकलला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात होता चंदर भगत.
त्याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव खर्च झाली या चेंडूवरती. एक धावेच्या मदतीने धावफलक 19 अंकावरती जाऊन पोहोचेल आणि तिसरा चेंडू फेकण्यास सज्ज असेल सुनील. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाच्या विरोधात गोलंदाजी करत असताना उजव्या हाताचा गोलंदाज सुनील चांगली कामगिरी करेल का? आपल्या संघाला कुठेतरी मात्र चांगल्या स्थितीमध्ये नेण्याचं काम या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळेल का? येणारे काही चेंडू सांगून देतील. आता मात्र चेंडू पडता क्षणी अगदी डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजाच्या विरोधात चांगली बोटं फिरवत असताना चेंडूवरती सुनील गावंडा चेंडू पडता क्षणी काहीसा बाहेरच्या दिशेने वळून घेतोय आणि इथे प्रभाकरला मात्र निर्धाव चेंडू काढण्यात यशस्वी झालाय. पुन्हा बॅटची टॉपेच लागली होती. सरळ गोलंदाजाकडे चेंडू ट्रॅव्हल झाला होता. तिथे चुकी नाही पाहायला मिळाली. सुनील या गोलंदाजाची स्वतःच्या फुलतूरमध्ये पकडलाय झेल आणि ते माघारी परतेल प्रभाकर हा फलंदाज आणि प्रभाकरची जागा भरून काढण्यासाठी रुपेश आपल्याला पाहायला मिळतोय. काय एक धाव का चार तिकडे दे ना. आता इथं सांगतो का पुढे देऊ. एकवीस 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 अरे पेऊन द्या तरी. जाऊया पुन्हा खेळपट्टीकडे. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली पहिल्या षटकात टिंबरे या संघाची. त्यानंतर सुनील दरडो आला गोलंदाजी मार्कवर. त्याने तिथे मात्र कमबॅक करून दिला आणि तिसरं षटक हाताळण्यासाठी इथे मात्र पाहायला मिळतोय आदेश हा गोलंदाज. इथे मात्र चेंडू पडता क्षणी अगदी खालच्या दिशेने चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातात म्हणजेच किरण गावंडा तिथे एसटी रक्षण करताना पाहायला मिळाला आणि तिथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. अगदी ताकदवान फलंदाज आहे. त्याच्या विरोधात एक नवखा गोलंदाजी करतोय आदेश, परंतु चांगली गोलंदाजी. सलगचे 2 चेंडू निर्धाव मात्र आदेशच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. अगदी आपसात लढत आहे असं म्हणायला हरकत नाही. अगदी याच एकच विभागातील 2 संघ एकमेकांसमोर आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा तिसरा चेंडू अगदी रुपेशला मात्र इथे माघारी परतावं लागेल धाबाच्या स्वरूपात. अगदी तिसरा सलगचा चेंडू निर्धाव खेळत असताना कुठे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि तिथे मात्र धाबाच्या स्वरूपात माघारी परतला रुपेश हा फलंदाज. अगदी मैत्रीपूर्व लढत आपल्याला पाहायला मिळते.
ज्यावेळी आंबोली परिसर प्रीमियर लीगचे सामने शृंखला चालू होणार होती, त्या लीगच्या अगोदर इथे मात्र ह्याच मैदानात सर्व खेळाडू इथे मात्र एकमेकासमोर अगदी सराव करताना पाहायला मिळाले होते, परंतु त्याचाच फायदा उचलण्याचा प्रयत्न इथे मात्र झाला. परंतु आदेश मात्र इथं सोन्याच्या विरोधात हवी ठरत असताना आपल्याला पाहायला मिळाला. हरेश मात्र रुपेशच्या नंतरचा फलंदाज इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला आणि तिथे मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र सर्कलच्या बाहेर इथे मात्र फिट होईल आणि तिथे मात्र पुन्हा एकच धाव आपल्याला पाहायला मिळाली. एक धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोचलाय 22 या अंकावरती. आतापर्यंत चेंडू फेकले गेलेत 4. आता मात्र आदेशच्या विरोधात खडे फटका मात्र खेचला जातोय आणि चेंडू जातोय आउट ऑफ द पार. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून जाणारा हा फटका डीजे. धन्यवाद धन्यवाद. इथे मात्र बॅटची आतली कडा घेतली होती लेग स्लिप मध्ये चेंडूला. फील्ड झाला आणि तिथे मात्र एक धाव पूर्ण झाली. दुसरीच्या प्रयत्नात इथे मात्र माघारी परतावं लागेल एक फलंदाजाला, म्हणजेच प्रथमेश मात्र माघारी परतेल आणि धावसंख्या स्थिर. 29 धावा धाफलकावरती लागले गेले तर येणारे 18 चेंडू 30 ची गरज असेल. नाही, आज संध्याकाळी करायचे जेवण.
धन्यवाद. अगदी सलामीची जोडी 18 चेंडू 30 धावांचा पाठलाग म्हणजे प्रति षटक 10 धावसंख्या कुठायचे आणि त्यात पॉवर प्लेचं एक षटक त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर 15 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या तर नक्कीच आगेकूच बरोबर ना कुठेतरी आगेकूच करताना पाहायला मिळेल धोत्रेवाडी संघ. जर या षटकात जास्तीत जास्त धावा जर कुठल्या गेल्या तर इथे मात्र वर्चस्व ठरेल का धोत्रेवाडी संघ. परंतु एक चांगला गोलंदाज वेगवान गोलंदाज आणि पॉवर प्लेचं षटक फेकणारा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी पहिला चेंडू फेकेल गौरवच्या विरोधात प्रथमेश. आहे दोन्ही सोने सोने आहेत. एक टेंबरे गावचा सोन्या तर एक धोत्रेवाडीचा सोन्या आणि सोन्याच्या विरोधात सोन्या होता आणि सोन्यासारखा चेंडू फेकला दुसऱ्या इनिंग मधला आणि त्याच्यावरती एक धाव मात्र आपल्याला दोन धावा एक धाव पाहायला मिळाली. सुनील होता स्ट्राईकला माफी असावी. आत्ता असेल सोन्या. आता मात्र सोन्याच्या फलीतून पहिलाच फटका कार्पेट लेवलचा आपल्याला पाहायला मिळाला. तिथे मात्र पुन्हा एकच धाव पाहायला मिळाली. अगदी चांगले वेगवान गोलंदाजी होते. सर्कलचा जो सर्कल आहे 30 आडचा तो सर्कल मात्र भेदण्यात आतापर्यंत यशस्वी होत नाही. दोन चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळेल. धोत्रेवाडीचे दोन फलंदाज सलगचे 2 चेंडू 2 सिंगल आपल्याला पाहायला मिळाले. आता मात्र पुन्हा सर्कल मध्येच हा चेंडू विसावला जातोय. अगदी बांधून आणि जखडून ठेवण्याचं काम मात्र या गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. कुठलाही मोठा फटका मात्र इथे खेचून देत नाहीये प्रथमेश. इथे मात्र सलगच्या 3 चेंडूवरती 30 सिंगल धावा खर्च करत असताना आता मात्र प्रथमेश. आता मात्र पुन्हा क्षेत्ररक्षक शोधलाय आणि पुन्हा सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. सलगचे 4 चेंडू पॉवर प्लेचे 4 चेंडू. विश्वास बसत नाही संदीप दादांना का हा सलगचे 4 चेंडू आणि धोत्रेवाडीची तगडी फलंदाजी परंतु 4 चेंडूवरती मात्र अगदी स्तब्ध उभे केलेत दोन्ही फलंदाजांना. आता मात्र चांगला फटका चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये हरेश तिथे तैनात होता. एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न दुसरीच्या अंती. इथे मात्र गौरवला मात्र माघारी परतावं लागेल. थोडीशी चिडचिड का होईना परंतु गौरवची आपल्याला पाहायला मिळाली. डीजे धन्यवाद. अगदी दशरथ पाटील सरांचा आवाज आणि त्यांचा अभ्यास आणि त्यांच्याकडे जी शब्दांची रचना आहे आणि त्यांच्यासाठी ते ओळखले जात आहेत. अगदी इंस्टाला देखील आता त्यांच्या शॉर्ट व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे पुन्हा सुनीलच्या माध्यमातून फटका केला गेला होता. कॉलिंग झाली होती परंतु सुनीलला मात्र नकार दिला या धावेसाठी किरण या फलंदाजाने. इथे मात्र पहिला चेंडू शरीरावरती चेंडू होता. टर्म लाईन मध्ये चेंडू होता. यष्टांच्या मधोमध चेंडू होता परंतु त्याला मात्र उचलला आणि मिडविकेटच्या डोक्यावरून फेकून दिलाय. आलाय तो षटकार. डीजे
धन्यवाद. अगदी किरणने का नकार दिला होता शेवटच्या चेंडूवरती स्ट्राईक स्वतःकडे पाहिजे होती. अगदी कोणताही सामना असो स्वतःच्या अंगावरती घेऊन खेळतो आणि त्यासाठीच ओळखला जातो. आता मात्र अगदी खराब चेंडू फेकला होता. पंच आमच्याकडे वळतील आणि सांगतील हा चेंडू आहे खराब आणि त्याच्यावरती 4 धावा बाईच्या स्वरूपात पाहायला मिळाल्या. म्हणजे 1+4 म्हणजे 5 धावा मात्र धावफलकावरती जोडल्या जातील. धावसंख्या जाऊन पोहोचली 16 या अंकावरती. अगदी 5 धावा खर्च केल्या होत्या प्रथमेशने आणि प्रथमेशच्या विरुद्ध स्ट्रॅटेजी देखील आखली होती. गौरवला आणि सुनीलला सांगितलं होतं का त्याची षटक मात्र तुम्ही सिंगल आणि डबलने मात्र पूर्ण करायचे, त्यानंतर आपण आक्रमण सुरू करू. आणि तसंच आक्रमण इथे चढवत असताना चेंडू मात्र फसलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे परंतु इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक देखील जाईल आउट ऑफ द पार्क. स्क्वेअर लीग रन जरी आलेला षटकार डीजे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. धावसंख्या जाऊन पोचली 21 या अंकावरती. गरज होती 12 चेंडू 25 ची आणि तिथे मात्र या 3 चेंडू मध्ये आता मात्र किरण गावंडा थांबण्याचं नाव घेत नाही. आता पुन्हा आलेला हा षटकार आणि षटकार हॅट्रिक किरण गावंडाची पाहायला मिळते. षटकार हॅट्रिक किरण गावंडा या फलंदाजाची आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र फक्त आणि फक्त 3 धावांची गरज असेल. विश्वास बसत नाही या संदीप दादाला. आता मात्र अगदी आउटसाइड द ऑफ स्टंप हा चेंडू अगदी खडे खडे खेळतो. कुठलीही हालचाल त्याच्या माध्यमातून आपल्याला ह्या षटकात पाहायला मिळाली नाही. नाही तर हालचाल करत असतो परंतु त्याला माहिती. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक बॅटची कडा चेंडू येईल लॉंगॉन क्षेत्रात. तिथे मात्र तैनात होता ओमकार. ओमकार का रिटर्न परतला आणि तिथे मात्र धावा मात्र थांबल्या आणि धावसंख्या अगदी माफक होत्या. बघता धोत्रेवाडी संघाचा विचार करायला गेला तर त्यांच्या विरोधात, कारण मोठी फलंदाजीची लाईन आहे. तिथे मात्र सुनील आता मात्र सोडून देतो यष्टीरक्षकासाठी. इथे पुन्हा निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. सुनील पंचांकडे पाहत राहिला. एक्स्ट्राचा शफल झाला होता. शफल झालेला मुळे अगदी इथे मात्र विकेट. सुनीलला माघारी परतावं लागेल. एक धावीची गरज होती परंतु इथे मात्र थोडीशी गडबड दिसून आली. कुठेतरी षटकाराच्या शोधात होता सुनील दरवडा. धन्यवाद. चौथ्या क्रमांकाचा फलंदाज प्रवीण इथे मात्र नॉन स्ट्राईक एंडला उभा राहील आणि फक्त आज खेळपट्टीवरती उभाच राहण्याची संधी मिळेल, कारण एकच धावेची गरज आहे आणि एक धाव ती किरणच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल का. 6 चेंडू 1 ची गरज. गोलंदाजी मार करते हरेश. अगदी लीग सामन्यांमध्ये या गोलंदाजाने काय कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती आणि इथे मात्र सामना संपतोय. विजय होतोय धोत्रेवाडी संघ. धन्यवाद. आणि या सामन्याचा सामनावीर आपल्याला पाहायला मिळेल किरण गावंडा. 5 चेंडू 20 धावा. षटकार हॅट्रिक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. किरण गावंडा
आणि खुश असेल धोत्रे टीम. सामनावीरचा किताब दिला जाईल. यानंतर होणारा सामना कशेले विपक्षात दामत. तरी दामत संघ कुठपर्यंत आलाय भरत कॉल कर जरा.